नमस्कार मित्रांनो, विनोदातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आणि जर तुम्ही आपल्या या नवीन चॅनलवर सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला आता विनोदातीलही तुटेना या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा आता चला तर मित्रांनो, आता मात्र स्वानंदी ही आपल्या माहेरी येते आणि तेवढ्यात मंदाही आता आदिराची बॅग भरून बाहेर घेऊन येते। आता ही सर्व बघून स्वानंदी विचारते की अगं आई हे काय आहे? त्यावर आता मंदा म्हणते की अगं हे बघ आमच्या महाराणींचं सामान, कारण जाताना मात्र ती एकच बॅग घेऊन गेली आणि तिला ते सामान पुरणार नाही। तिला कशा सगळ्या वस्तू आहेत तर त्या अगदी व्यवस्थित एका वेगवेगळ्या बॅग मध्ये भरावे लागतात आणि म्हणून म्हटलं की सगळ्या वस्तू आता या बॅग मध्ये भरलेल्या आहेत, जाताना तू घेऊन जा। त्यावर हे सर्व ऐकून स्वानंदी म्हणते की आई तिचं माहेर खूप वेगळं आहे, हे आपल्याला याबद्दल माहिती आहे। बरेच वेळा आपण बोललो आपल्या घराचं सुद्धा तसं नाही, जर घरात कोणी आलं तर बाकीच्यांना सुद्धा समजून घ्यावं लागतं आणि ती कुठल्या वातावरणात म्हणजे वाढलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती असून तू कशाला तिच्या बरोबर छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालते। हे बघ अगं तू एकटीला दोषी ठरू नकोस आणि हे बघ सासू सुद्धा तू पहिल्यांदा झालेली आहे, तुला सासू होण्याचा अनुभव नसेल म्हणून आई चुका तुझ्याकडून सुद्धा होऊ शकतात। आई तू हे सर्व मान्य कर आणि तिला घरी घेऊन ये। त्यावर तर मंदा चिडते। मंदा म्हणते की काल आलेल्या मुलीवरून तू मला अगदी आरोप धरतेस, मला तिच्याबद्दल काही सांगू नको। माजुरडी कुठली, श्रीमंतीचा माज अगदी ठासून तिच्यामध्ये भरलेला आहे, नुसती बसलेली असते घरामध्ये मैद्याच्या गोळ्यासारखी आणि पैसा सूट नुसती पैसे ती उधळत असते। दर 2 मिनिटाला जे पार्सल ऑनलाईन वरून येत असतात आणि घरामध्ये तिने अजूनपर्यंत 2 गोष्टी सुद्धा मागवलेल्या नाहीत, मग कशाला तिला आता हे सर्व हवं आहेत? ही नवीन सुनबाई। त्यावर लगेच आता म्हणजे स्वानंदीचे बाबा तेथे येतात। हे सर्व ऐकून मंदाला म्हणतात की कशाला हव्या आहेत तुला घरामध्ये 2 गोष्टी? विचार स्वानंदी, अगं तुझ्या आईला विचार तिने नक्की काय करावं, अगं जमेल तसं ती करत असते, अगं ती स्वयंपाक सुद्धा शिकली असती, परंतु ही तर तिच्याशी नीट वागली तर ती सर्व काही शिकेल ना। त्यावर आता लगेच मंदा म्हणते की बापरे एवढं सगळं काही बोललात, मग ते पण सांगा आईस्क्रीम बद्दल। 9,500चं जे आईस्क्रीम मागवलं होतं त्याबद्दल विचारा, जे काही आहे ते। महिनाभराचं सामान आपल्या घरामध्ये आले होते, इतकं 9,000चं तिने आईस्क्रीम मागवलं होतं। त्यावर मात्र आता स्वानंदी म्हणते की आई मी त्या घरामध्ये राहते, खरंच अगं त्या घरामध्ये इतक्या महागाचं आईस्क्रीम खात असतात आणि इतकीशी गोष्ट नाही त्यांच्यासाठी ती। आणि आता मात्र मंदा म्हणते की हे बघ लग्न होऊन किती दिवस झाले आणि एवढे दिवस झाले तरी सुद्धा सासू बरोबर एकही दिवस तिला छान वागता आलं नाही आणि हे बघ नंदू माझी सहनशक्ती पूर्ण संपलेली आहे। ज्या घरामध्ये सासूला किंमत नाही ना तर तेथे मात्र आता ही मुलगी नाही टिकू शकत। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, रोहनचं लग्न सुद्धा लवकरात लवकर मोडणार आहे बरं। आता हे ऐकून आता रोहनचे बाबा म्हणतात की काय बोलतेस? आणि त्याच वेळेस रोहन आणि सुषमा हे ऐकतात तर आता या सगळ्यांना या मंदाचा खूपच राग येतो। त्यानंतर मात्र आता इकडे समर मात्र आदिराला समजावतं की हे बघ काही दिवस तू शांत राहा, काही विचार सुद्धा करू नकोस, हवं तर मी रोहनशी बोलतो आणि नक्की असं काय ठरलेलं आहे? त्यावर मात्र आता आदिरा म्हणते की हो माझं ठरलेलं आहे। समर तिला समजावतो की हे बघ असे अनेक माणसं एकमेकांच्या घरात राहतात, पण इतक्या तडकाफडकी लगेच आपल्या नवऱ्याला स्वतंत्र करून घेण्याचा विचार करायचा नसतो, अगं त्याला सुद्धा आपलं कुटुंब असतं। हे बघ अगं एका घरामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची ही व्यक्ती असू शकतात, त्यामुळे आता त्या घरातील निर्णय एका व्यक्तीने घ्यायचे नसतात। आणि हे बघ अगं त्या घरात जाण्यापूर्वी तुला संपूर्ण जी काही परिस्थिती होती त्याची कल्पना तर होतीच ना, पूर्ण विचार करून तू हा निर्णय घेतला की नाही? आता आदिरा मान डोलावते की हो म्हणून। त्यावर समोर म्हणतो की हे बघ मग जबाबदारी ही तुझी आहे आणि इतक्यात मात्र हा विषय तू कुठेही बोलू नकोस, जरा शांतपणे घे, पण उगाच बोलण्याने मात्र विषय हा वाढत जात असतो। त्यावर आता आदिरा म्हणते की हे बघ पिंट्या दादा अजूनपर्यंत मी ह्या गोष्टी कुणाशी शेअर नाही केलेल्या आणि या गोष्टी मात्र मी रोहनशी सुद्धा नाही बोलू शकत, कारण त्याला गिल्टी फील होत असतं। आणि हे बघ पिंट्या दादा मला त्या घरामध्ये खरंच खूप बोर होतं। त्यावर आता समोर म्हणतो की हे बघ तू काही टेन्शन घेऊ नकोस, राजवाड्यांच्या घरामध्ये आता हे दरवाजा आहे तुझ्यासाठी कायम अगदी खुले असतील। आणि एक गोष्ट मात्र तू लक्षात घे, एकदा तू त्या घरात भांडण करून घराच्या बाहेर पडलीस तर त्या घराचे दरवाजे हे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील, ही गोष्ट लक्षात घे। हे बघ ते तुझं सासर आहे, आपलं भविष्य त्यांच्याशी जोडलेलं आहे। हे बघ नात्यापेक्षा मात्र भांडणं कधीही मोठी करायची नाही, कळते ना तुला आता हे सर्व? आता आदिराला समरचं म्हणणं पडतं आणि तेवढ्यात तेथे अर्पिता आणि अंशुमन येतात। अंशुमन लगेच म्हणतो की तुम्ही दोघं येते आहात तर तेव्हाच आम्ही तुम्हाला शोधत होतो। त्यावर समर लगेच विचारतो की काकू ठीक आहे ना? त्या अर्पिता म्हणते की हो मम्मा ठीक आहे। तिचं काय, आदिराचं काय? त्यावर आता आदिरा म्हणते की माझं काय? आता आदिरा लगेच आपल्या डोळ्यातील पाणी घाईने पुसते
अर्पिता म्हणते की हिला नक्कीच मम्माच्या तब्येतीचा ट्रेस आलेला वाटतोय। त्यावर आता आदिरा म्हणते की ऑफकोर्स, कारण मम्माची तब्येत अशी झाली त्यामुळे मला ट्रेस तर येणारच ना आदिरा ताई। त्यावर मात्र आता अर्पिता म्हणते की अगं तुझ्या सासरवरून अजूनपर्यंत एकही कॉल नाही आलेला माझ्या तब्येतीबद्दल विचारायला, आणि आय नो म्हणजे स्वानंदीने तर फोन करून त्यांना सांगितलंच असेल की मम्माच्या तब्येतीला काय झाले म्हणून, आणि मम्माला ऍडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये याबद्दल सुद्धा विचारपूस त्यांनी केली नाही। त्यांना आता खरंच काही चिंता नाही का? त्यावर मात्र आता लगेच समर म्हणतो की हे बघ अर्पिता, आता हे सर्व बोलण्याची वेळ नाही, त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही काकूजवळ जाऊन बसा। तेव्हा आता हे ऐकून अर्पिता आणि आदिरा लगेच रूममध्ये जातात। त्यानंतर मात्र अंशुमन लगेच समरला विचारतो की दादा तू ठीक आहेस का? अरे कालपासून जरा टेन्शन मध्ये वाटतोस। तेव्हा समर म्हणतो की मी ठीक आहे। तर अंशुमन लगेच विचारतो की अरे दादा मला तुझीच नाही, अर्पिता ताई ह्या सगळ्यांची मला काळजी आहे रे, आणि आपल्या आदिराची जास्त आहे, कारण ते शेंडेफळ आहे आपले धाकटी बहीण। आता मुद्दाम समरचं मन आणखीनच जिंकण्यासाठी अंशुमन तोंडापुरतं गोड बोलत असतो। आणि हे बघ दादा आता कसे होणार? त्यावर समर म्हणतो की हे बघ काही नाही, थोडंसं मतभेद झालेले आहेत, भांडणं वगैरे, त्यामुळे काही लगेच असं रिॲक्ट होण्याचं कारण नाही, आता तडजोड होईल काहीतरी, त्यामुळे आदिरा परत घरी जाईल। अंशुमन म्हणतो की अरे दादा हे बघ ना, आपली आदिरा तर कशी आहे माहितीच आहे, आणि तिच्या घरी भांडणं नाही तर तमाशे होतात, आणि तिला त्या घरामध्ये ऍडजस्ट करणं नाही जमणार, त्यापेक्षा मात्र डिव्होर्स घेऊन तर ती मोकळी झाली। आता हे ऐकून समरला राग येतो। समर लगेच रागाने विचारतो की काय बोलतोस अंशुमन तू? अरे आदिराला जर नीट ओळखत असता तर मात्र तू आता हा डिव्होर्सचा शब्द काढला नसता, आणि हे बघ तुला तर चांगलं माहिती आहे की तिचं रोहनवर किती प्रेम आहे ते, आणि आयुष्यभर मात्र ती तसेच राहणार। अगदी वेडा होऊन मी आता माझ्या लग्नाची तिच्यासाठी तडजोड केली, त्यामुळे तू डिव्होर्स बद्दल काही बोलू नकोस। आता मात्र आपल्याला काकूची तब्येत जास्त महत्वाची आहे, आपण तिची काळजी घेऊयात। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे स्वानंदी मात्र आपल्या आईवर रागवते की आई इतक्या तडकाफडकी कोणता निर्णय घेते तू, आणि हे बघ तिने लग्न मात्र मुळात तुझीशी तडजोड करण्यासाठी केलेलं नाही, त्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे म्हणून त्या दोघांनी लग्न केलेलं आहे, त्या दोघांना एकत्र आयुष्य घालायचं आहे म्हणून ती इथे आलेली आहे, कळतं ना आई तुला? तेव्हा लगेच मंदा ही स्वानंदीवर चिडते, म्हणते की हे बघ तुम्हाला असलं काही ऐकू नकोस, हे जे काही स्वार्थी विचार आहे ते फक्त ती आदिराच करू शकते, हे बघ तिला काडीचं काम करता येत नाही, आणि ती हे सर्व मुद्दाम करते। तुम्हाला माहिती असेल की त्या दिवशी मात्र पार्टीसाठी मात्र घरातील सगळ्यांना छान छान कपडे आणले, परंतु सासूसाठी मुद्दाम तिने काहीच आणले नाही, का तिने असं वागते? काय गरज होती? अगदी सगळ्यांना आणले परंतु मला आणले नाही, आणि स्वार्थी कुठली कुचकामी। तेव्हा आता रोहनला खूपच राग येतो। रोहन म्हणतो की आई बास कर, तुझा मी मान राखतो म्हणून आता सगळं काही ऐकून घेतलं, परंतु माझ्या बायकोबद्दल वाईट बोलणं हे बंद कर। तेव्हा आता मंदा लगेच रडायला सुरुवात करते, अरे मी तुझी आई आहे हे तू विसरून गेला, आणि तिच्यावरून तू मला बोलायला सुरुवात केली, आणि 2 दिवसापूर्वी आलेली मुलगी तिच्यासाठी तुम्हाला इतकं काही बोलतोस? बघ अगं स्वानंदी बघ ना कसे मला सगळेजण बोलतात, बघ ती मुलगी कशी आहे, जाता जाता मात्र ती माझ्या मुलाला सुद्धा माझ्या विरुद्ध भडकावून गेलेली आहे। आता हे सगळं बघून स्वानंदी बिचारी डोक्याला हात लावते। मंदा रडतच म्हणते की असली बायको आणण्यापेक्षा रोहन तर बिन लग्नाचा राहिला असता तर ते चालले असते। आता बाबांना खूप राग येतो, लगेच आता ह्या मंदावर खूपच चिडतात आणि तिला शांत राहायला सांगतात। स्वानंदी आणि रोहन यांना सुद्धा आता खूप राग येतो, धक्का बसतो आई जे काही बोलते त्याने। बाबा मात्र तिच्याशी न बोलता सुष्मिताला म्हणतात की हे बघ तुझ्या आईला थोबाड बंद करायला सांग। सगळ्यांनी मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, रोहन आदिराचं जर लग्न मोडलं तर मी या घरामध्ये नाही राहणार। आता हे ऐकून सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो। फक्त आता आपल्या मुलांसाठी, तुमच्या मुलांसाठी मी या बाईला सहन करतो, नाहीतर या बाईशी माझं कोणतंही नातं उरलेलं नाही, देव न करो। दुर्दैवाने मात्र आता या घरात हे होऊ नये। जर आता तरीही दुर्दैवाने 2 डिव्होर्स झाले तर ते या घरात 2 डिव्होर्स होतील, 2 आणि 1 नाही तर मी सुद्धा या बाईला डिव्होर्स देणार। आता हे ऐकून मंदा रागाने रडतच आता बाबांकडे पाहत असते, परंतु बाबांचं मात्र मन आता ह्या आईशी बोलायला तयारच नसते। तेव्हा आता बाबा रागाने आत जातात तर मंदाचा कहर अजून सुरूच असतो। मंदा म्हणते की आता ही बाई तर गेली तर गेली, जाता जाता माझा संसार उद्ध्वस्त करून चालली। आता रडतच आतमध्ये निघून जाते। सुष्मिता काहीने मंदाच्या मागे जाते। स्वानंदी आता रोहनला शांत राहायला सांगते। रोहन बिचारा आपल्या स्वानंदीकडे बघत असतो। त्यानंतर आता इकडे सगळेजण मलिकाजवळ हॉस्पिटलला असतात। आजी मात्र आता स्वतः आपल्या हाताने मलिकाला खायला लावत असते, हे बघ खाऊन घे, अगं 2 घास पोटात गेल्यानंतर बरं वाटेल। आता मलिकाने मात्र अगोदर मस्त फ्रूटवर ताव मारलेला असतो, पण आजी समोर आता तिला नाटक करायचं असतं की मला खरंच खाऊशी वाटत नाही, आणि तेवढ्यात तिथे समर येतो। समर म्हणतो की हे बघ काकू
आता डॉक्टरनी सांगितलं तू जर काही खाल्लं प्यालं तर तुला लगेच डिस्चार्ज मिळेल, परंतु आता जर तू काही खाल्ले नाही तर मी डॉक्टरांना आणखीन काही दिवस तुला इथे आराम करायला ठेवायला सांगेल. आता नाटक करत मलिका म्हणते की नाही प्लीज मला घरी घेऊन चला, घरी यायचं आहे मला, इथे नाही थांबायचं. समर म्हणतो की काकू मग तू खाऊन घे. आजी आपल्या हाताने तिला भरवत असते. तेव्हा मात्र आता आजी आणखीन एक असं करून भरवते आणि आता तिला भरवता ती समरला विचारते की पिंट्या अरे तिला इतका त्रास का झाला, नक्की कारण काय होतं याचं. त्यावर आता समर म्हणतो की काय आजी ट्रेस असेल दुसरं काय. त्यावर आता आजी म्हणते की मलिका हे बघ अगोदर टेन्शन होतेस ना तुला, मग कशाला तर तेव्हा खंबीरपणे उभी राहिलीस, मग आता यापुढे मात्र सुद्धा तू असं स्वतःला ट्रेस करून घ्यायचं नाही, खंबीरपणे अगदी उभं राहायचं. तेव्हा आता मलिका म्हणते की आई मला मुलांबद्दल जर असं काही म्हणजे ऐकलं तर खूप काळजी वाटते. त्यावर आजी म्हणते की हे बघ अगं अंशुमन निर्दोष आहे हे कळाले, मग कशाला तू आता टेन्शन घेतेस. त्यावर आता मलिका पुन्हा म्हणते की आई माझ्या डॉलचं काय, माझी डॉल म्हणजे अदिरा घर सोडून आली. आता हे ऐकल्यानंतर आजींना धक्का बसतो. आजी म्हणते की काय बोलतेस अदिरा, तू घर सोडून आली. आता मलिका मुद्दाम तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की खरंच अदिरा घर सोडून आली. त्यावर त्या समर आजीला समजावतं की हे बघ आजी अगं एवढं काही झालेलं नाही. आजी म्हणते की पिंट्या काय झाले ते नक्की मला सांग बरं. आता समर म्हणतो की अगं हे बघ आजी मी आहे ना, आता छोटे मोठे कुरबुरे हे होतच असतात, मी असताना मात्र असं काही होऊन देईल का. तेव्हा मलिका लगेच आता ह्या समरकडे बघत असते, कारण मलिकाला तर आता हेच हवं असतं काही करून आता या आदिराने डिव्होर्स घेतला पाहिजे. आणि तो काकूला म्हणतो की हे बघ काकू तू खाऊन घे, आता मात्र तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, राहिलेल्या जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून घेतो, मग आपल्याला घरी डिस्चार्ज मिळेल, म्हणजे घरी जायला आपल्याला अगदी सहज सोपं होईल. त्यावर आता आजी त्यांना समजावते. आजी म्हणते की हे बघ अगं संसारामध्ये काहीतरी कमी जास्त हे होत असतं, आदिरा नक्की त्यांना समजावून घेईल, आपण मोठे आहोत तर आपण समजून घ्यायचं, ते मिळून आता योग्य तो निर्णय घेतीलच, आनंद आपण सांभाळून घ्यायचं असतं, हे असे हातपाय आपण गाळायचे नाही. हे बघ मलिका अगं एवढं सगळं होऊन सुद्धा आनंदीने तुझी विचारपूस करण्यासाठी फोन केला होता, अगं तिला सुद्धा तुझी खरंच खूप काळजी वाटते. आणि हे बघ मलिका अगं प्रत्येक गोष्टीमध्ये कारण असतं आणि ते कारण आपण शोधून काढल्यानंतर आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे मिळत असतं. आता हे ऐकून मलिका म्हणते की हो आई तुमचं एकदम बरोबर आहे. त्यावर आता मलिका म्हणते की आई पण तुम्हाला असं नाही वाटत का हो, हे लग्न झाल्यापासून आपल्या घरामध्ये सगळं काही बेन्सच चाललेलं आहे. त्यावर आता आजी समजावते की अगं एक एक काळ असतो आणि तो निघून गेल्यानंतर सर्व काही ठीक होत असतं. हे बघ तू जास्त विचार करू नकोस, आता डॉक्टर जे काही सांगतील त्या सल्ल्याने तू वाग. आणि हे बघ आता मात्र आनंदीला सांगून येते, कारण तिला तुझी काळजी आहे ना. आदिरा म्हणते की आजू थांब मी पण येते. आता लगेच मलिका तिचा हात धरते, तिला विचारते की तू ओके आहेस ना. आदिरा म्हणते की हो मी ओके आहे, मम्मा तू प्लीज खाऊन घे, डोंट वरी. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे स्वानंदी आणि रोहन मात्र बसलेले असतात. आता मात्र दोघे एकमेकांकडे बघत असतात, कारण इतकं टेन्शन त्यांच्या भोवती आता हे सुरू झालेलं असतं. रोहन म्हणतो की हे बघ अगं ऐकून घे ताई, मला मुळतच नाही की मी ह्या सगळ्यामध्ये कस काय अडकलो. त्यावर आता लगेच स्वानंदी म्हणते की हे बघ अरे यातला लग्न म्हणतात आणि अडकलो असं म्हणू नको, ते चूक आहे. तर त्यावर रोहन म्हणतो की हे बघ ताई अगं सगळे एकमेकांवर अगदी आरोप करतात, नक्की आता कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं, आणि त्यात म्हणजे ऑफिसला कोण जातं तर मी जातो. त्यावर आता स्वानंदी म्हणते की हे बघ मी तुला एक सांगू का, तुला जर राग येणार नसेल तर या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे असं मला वाटतं. त्यावर आता हे ऐकून रोहन विचारतो की काय माझी. त्यावर स्वानंदी म्हणते की हो, कारण बाबा हे आईवर चिडतात आणि आई ही आदिरावर चिडते. मुळात मात्र गोष्टी खूप टोकाला गेलेल्या आहेत आणि या सगळ्याला जबाबदार मात्र तू आहेस. त्यावर तर रोहन म्हणतो की बरं मी याची सहमत आहे, परंतु मला सांग की जेव्हा आदिरा घर सोडून जात होती तेव्हा मी काय करायला हवं होतं. तेव्हा तर मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आई सुद्धा जी बडबड करत होती तिला सुद्धा शांत राहण्यासाठी खूप प्रयत्न केला. आणि तुला तर आईचा स्वभाव माहितीच आहे, आई एकदा बोलायला लागली तर अगदी बोलतच राहते. आई छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडते आणि तिकडे आदिरा मात्र छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होते. त्यावर आता लगेच हे ऐकून स्वानंदी म्हणते की हे बघ तुला ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी वाटतात ना त्या मात्र त्यांच्या फिलिंग्स असतात, आणि फिलिंग्स असतात त्या छोट्या किंवा मोठ्या नसतात. आदिरा ज्या घरातून आली तर तिचे अनुभव वेगळे आहे आणि आई सुद्धा या घरात आल्यानंतर वेगळे काही अनुभव घेऊन जगली, तिचे सुद्धा अनुभव वेगवेगळे आहेत. आदिराची लाईफस्टाईल वेगळी आहे, त्यामुळे ह्या दोघी मात्र अगदी स्वतःच्या अनुभवातून मात्र ऍक्ट होत असतात आणि त्यांच्यामध्ये कोणाचंच चुकत नाही. त्या दोघीमधील कॉमन गोष्ट कोणती आहे बरं, लग्नाच्या अगोदर आदिराचं आणि आईचं काही नातं होतं का, तिचं नातं हे तुझ्याशी आहे आणि हे बघ तुझ्यासाठी आई ही आईच म्हणजे तू मुलगा आहे
आणि आदिरासाठी तू तिचा नवरा आहे, मग आता मात्र त्या दोघी तुझ्या नात्याबरोबर अडकलेल्या आहेत आणि यांच्यातील जो काही कॉमन दुवा आहे तर तो तू आहेस. मग तू हे सर्व या दोघींना का सांभाळू शकला नाहीस? तू हे सगळं समजून घ्यायला होतं. अरे आज ज्या घरात मी आज राहते त्या घरामध्ये आदिरा वाढलेली आहे. त्या घरात रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्या रोज माझ्या डोळ्यांनी मी बघते. आणि त्यांच्या घरात छोट्या छोट्या गोष्टींसाठी काम करायला माणसं आहेत आणि कधी कधी खरंच माझी चिडचिड होत असते. आणि त्या घरामध्ये अगदी काहीच कुणीच करत नाही. अगदी प्रत्येक कामासाठी वेगवेगळे अगदी स्टाफ आहेत. त्यामुळे आदिरा तरी सुद्धा आपल्या घरात आली आणि तिने आपल्या घरामध्ये काही ना काही थोडंसं तरी करण्याचा प्रयत्न केला आणि केवळ हे कुणासाठी तर तुझ्यासाठी. आता हे सर्व ऐकून रोहन म्हणतो की ताई हे बघ, मी आदिराला काही बोलत नाही, पण जेव्हा अगदी त्यांच्यात भांडणं सुरू झाली तर आईला मी कायम गप्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उलट तू आदिराला विचारू शकते. त्यावर आता सोनंदी त्याला खूप काही समजावते. हे बघ मुलगी नेहमी मात्र आता सासूच्या जाचामुळे हे घर सोडून जात नसते. तू तिला प्रेमाने समजायचं. हे बघ तू मात्र असं समजायचं की ती माझी आई आहे, तू तिला प्रेमाने समजावून घे, असं तुला आदिराला समजावं लागेल. आणि एवढंच जरी तू म्हटला तरी ते पुष्कळ होईल. आणि आईला सुद्धा तू तेच अगदी प्रेमाने समजावून सांग आणि तू त्या दोघीमध्ये अगदी सिक्युअर राहा. आणि ही जी काही सिक्युरिटी आहे तर ती मात्र तुला अगदी दोघीमध्ये बाळगावी लागेल. मुलाने नात्यात जबाबदारीने वागायचं म्हणजे काय करायचं तर हे असं करायचं आहे. अरे म्हणतात ना, लग्नाचे जे काही 9 दिवस असतात तर ते असे निघून जातात आणि नंतर संसाराचे चटके बसतात. सोशल मीडियावर आपण जर एखादं कपल बघितलं तर त्यानंतर आपल्याला असं वाटतं की खरंच वाव किती छान कपल आहे. परंतु हे बघ आता जगामध्ये असं नसतं. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे आपला पार्टनर मात्र कसा विचार करू शकतो हे फक्त आपल्यालाच म्हणजे तुलाच कळू शकतं. आणि त्यासाठी मात्र ते कोणीच तुला मदत नाही करू शकणार. ते तुला शोधावं लागेल. आणि या परिस्थितीमध्ये आता एकमेकांबरोबर राहायला आनंद शोधून काढावा लागेल. आणि तो आनंद मात्र तुम्ही शोधू शकला नाही तर नात्यामध्ये एकटं पडण्यासारखं होतं. आता हे ऐकल्यानंतर रोहन लगेच आता ताईला विचारतो की ताई, तुझं आणि समर सर यांच्यामध्ये सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा सोनंदी रोहनकडे बघत असते आणि हा भाग शेवटी येथे संपतो. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.